नमस्कार सर्वांना माझा. आज खूप सर्वांचे मेसेज आले मला की कृष्णा सर काय झालं. तर लाईव्ह ह्यासाठी यावं लागलं की बरेच जण असे फोन करून व मेसेज करून विचारपूस करत होते माझे फॅन्स लोक. तर त्यांना सांगू इच्छितो की आज मी कोलगेट ग्राउंडवरती मॅचला येत होतो. तर ग्राउंड फक्त 2च किलोमीटर अंतरावरती राहिलं होतं आणि अखिल माझा मित्र गाडी चालवत होता आणि मी साईडला बसलो होतो आणि फक्त एक मायक्रो सेकंद फक्त लक्ष माझ्या मित्राच्या अखिलचं मोबाईलकडे गेलं. मॅप बघत होता तो आणि मॅच माझ्यासाठी थांबली होती आणि अमोल सरांचा फोन आल्यानंतर त्यांना फक्त किती किलोमीटर राहिले ते दाखवायचं होतं. ते सांगत असताना जस्ट लक्ष गेलं अखिलचं आणि समोरच्याने ब्रेक दाबला अचानक समोरच्या गाडीने आणि माझ्या पाठीमागून माझी गाडी जाऊन डायरेक्ट धडकली त्याला अचानक थांबल्यामुळं. कारण अखिलचं लक्ष नव्हतं ड्रायव्हिंग करत असताना. तर माझा फेस पूर्ण ते डॅशबोर्डवरती आपटला गेला. इथं चांगली जखम झालेली आहे, इथं थोडा मार लागलेला आहे. तर आता एकदम मी ठीक आहे. तर माझे तेवढे बी फॅन्स क्लब असतील सर्वांना सांगू इच्छितो मी ठीक आहे. सर्वजण मेसेज करत आहात तर मनापासून आभारी आहे. तुम्ही माझी काळजी करत आहात ते आत्ता बरं वाटतं. आणि माझं एक स्वप्न होतं की कोलगेट ग्राउंड माझ्यासाठी खूप लकी ग्राउंड आहे आणि मनापासून थँक्स बोलतो अमोल म्हात्रे जो विक्रोळी संघाचे जे ओनर आहेत त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून आज त्यांनी मला खेळण्यासाठी बोलवलं. परंतु आज ज्यावेळेस मला लागलं त्यावेळेस मला असं चक्कर येत होती. परंतु मला ती टुर्नामेंट खेळणं खूप गरजेचं होतं कारण पुण्यावरून एवढ्या लांबून मला अमोलने बोलवलं होतं आणि स्वतः अमोल बोलला कृष्णा तू रेस्ट कर, खेळू नकोस कारण खूप लागले. मी म्हटलं नाही अमोल मला खेळायचं आहे. आणि विदाऊट पट्टी विदाऊट बँडेज आज मी पहिली मॅच खेळलो आणि परफॉर्म पहिल्या मॅचला काही झालं नाही पण नंतरच्या मॅचला चांगला परफॉर्म झाला. तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. तर आता थोडंसं पेन क्लिअर गोळी खाल्लेली आहे, जरा थोडंसं आता ठीक आहे. इंजेक्शन वगैरे घेतले.